तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला सत्ता देतो, असं ब्रीद घेऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विभूषित नातू, संविधान रक्षक सरसेनानी आनंदराज आंबेडकर हे महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात उतरलेले आहे. आनंदराज साहेबांनी या महाराष्ट्रातल्या तमाम बहुजन वर्गाला, कष्टकरी वर्गाला, कामगार वर्गाला साद घालताना म्हटलं आहे की तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला सत्ता देतो. आणि त्यांच्या ह्या नाऱ्याच्या नंतर महाराष्ट्रातले त्यांचे समर्थक, रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते झपाटल्यासारखे कार्य करू लागले आहेत. पक्ष संघटन वाढीसाठी ते मेहनत करू लागले आहेत. जागोजागी वंचितांचे, शोषितांचे, विद्यार्थ्यांचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे मेळावे सुरू आहे. सर्वांना एकाच निळ्या झेंड्याखाली आणण्याची प्रक्रिया वेगानं राबवल्या जात आहे. ठाणे जिल्हा सुद्धा त्याला अपवाद नाही. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मध्ये 19 सप्टेंबर 2025 रोजी रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक, एक लढवय्य कार्यकर्ते विक्रम भाई खरे यांच्या पुढाकाराने ठाणे जिल्ह्यातील सर्व महत्वाच्या कामगार संघटनांची, त्यांच्या प्रतिनिधींची एक ऐतिहासिक बैठक पार पडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, भीम कॉलनी, उल्हासनगर येथे ही बैठक पार पडली. ह्या बैठकीला संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. अर्थात या कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय युवराज बनसोडे हे होते. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितांमध्ये सत्यशोधक कामगार संघटनेचे, स्वतंत्र मजदूर कामगार संघटनेचे अध्यक्ष स्वतंत्र मजूर कामगार संघटनेचे अध्यक्ष सागर तायडे उपस्थित होते. अर्थात संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन हे विक्रम खरे, हनुमंत वाघमारे आणि बाळकृष्ण शिंदे व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केलं होतं. या कामगार सेनेच्या कार्यक्रमाला रिपब्लिकन कामगार सेनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अरविंद पांडे, सुहास बनसोडे, सचिव राजरत्न राजगुरू, शमशुद्दीन मंसूरी, शैलेंद्र पवार, सुभाष उघडे, प्रवीण मिरके, ऍडव्होकेट किरण जाधव, माया कांबळे, अनंत पारदुले, ऍडव्होकेट महेंद्र निकम, दीपक आहिरे, किशोर निकम, प्रकाश चंदन शिवे, प्रफुल्ल साळवे, कैलास निकम, सुनील भालेराव, गुल मोहम्मद शेख, श्रीरंग कणकुटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामा लिंबाजी गायकवाड, भागवत भालेराव, दिनेश घाणेकर, दीपक पायाळ आणि विकास साळवे या सर्व क्रांती साथींनी कष्ट केले, मेहनत घेतली आणि त्यांच्या त्या मेहनतीमधून हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला. मित्रांनो,
या कार्यक्रमात युवराज बनसोडे आणि सागर तायडे यांची प्रमुख भाषणं झाली. त्यापैकी सागर तायडे यांचे भाषण, तो व्हिडिओ मी आपल्याला दाखवत आहे, तो आपण ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 12 आणि 13 फेब्रुवारीला मनमाडला सांगितलं होतं की कामगारांचे दोन शत्रू आहेत, एक भांडवलशाही आणि एक ब्राह्मणशाही. आज देशामध्ये सध्या असे आहे, ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे हातात हात घालून असंघटित कष्टकरी कामगार बहुजन समाजाचा बळी घेत आहे. त्यांचे न्याय हक्क अधिकार ते काढून घेत आहेत. पण बाबासाहेब आंबेडकरांनी 12 आणि 13 फेब्रुवारी सांगले की जगातल्या कामगारांनी, जसं कम्युनिस्ट सेशन झालं की जगातल्या कामगारांनी एक व्हा, पण बाबासाहेब म्हटले प्रत्येक कामगार, कर्मचारी, अधिकारी याचं एकत्र येऊन त्यांनी स्वतःची संघटना स्थापन करा आणि ती संघटना स्वतंत्र मजदूर युनियनशी संलग्न करा. म्हणजे भारत सरकार आणि जागतिक कीर्तीवर वोट सेशन फोरमला स्वतंत्र मजदूर युनियनचे प्रतिनिधी जातील आणि ते आपला प्रश्न तिथं मांडतील, तर कामगारांना न्याय हक्क अधिकार मिळू शकते. कामगारांनी संघटित व्हावं आणि शासन यंत्रणा कायम दबाव निर्माण करा, असं बाबासाहेबांनी हा संदेश 12 आणि 13 फेब्रुवारीला मनमाडला दिला होता. त्या आदेशाचं पालन प्रत्येक बाबासाहेबांचं नाव घेणारा, जे जयकार करणारा कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी केला पाहिजे. तर या देशाची भांडवलशाही आहे आणि ब्राह्मणशाही हे आपण नष्ट करू शकतो. तर आपण सर्व कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांनी स्वतंत्र मजदूर युनियनशी संलग्न व्हायला पाहिजे. तुमच्या संघटना जे आहेत, जे ट्रेड युनियनमध्ये रजिस्टर्ड आहेत, ते स्वतंत्र मजदूर युनियनशी संलग्न झाल्यास ते जागतिक पातळीवर त्याचा परिणाम होईल. कारण आज जागतिक पातळी इंटक, C2, I2 जे काही त्यांचे नावं जरी वेगळे होते, तर मनुवादी, हिंदुत्वी विचारसरणीचे आहेत. म्हणून गेल्या 2014 पासून आजपर्यंत हे ट्रेड युनियन आहेत याविषयी बोलत नाही. याविषयी आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांना, कामगारांना, कर्मचाऱ्यांना बोलावं लागेल. पण त्यांनी संघटित झालं पाहिजे आणि संघटित या प्रसंगी सांगतो. जय भीम, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. जय भीम, जय संविधान, जय भारत.